भारतात राहणारे सारे हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत. सरसंघचालक मोहन भागवतांचा पुनरुच्चार. भाषा, भूषा, भवन, भजन आणि भोजन कुटुंबांनी जपलं पाहिजे असा उपदेश. बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 55% जास्त मतदान. उद्या मतमोजणी. वेगवान निकालांसाठी पहा एबीपी माझा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक आणि अहिल्यानगरच्या दौऱ्यावर. ओझरच्या विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं भूमिपूजन करणार. तर सुप्यामध्ये टॉरल इंडिया या कंपनीचं फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. केरळ सरकारनं बिगर हिंदूंना मंदिर प्रवेशावरची बंदी काढून टाकण्याचा विचार करावा असा केरळ उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सल्ला. अमेरिकेनेही मानले पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग. भारताचा नकाशा स्वीकारून दिला अमेरिकेचा चीन. पाकला संदेश. भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड. नकाशात टिंबांच्या रेषांचाही नाही वापर. भारत अमेरिका व्यापार कराराचे तपशील जाहीर. मार्चमध्ये करारावर सह्या झाल्यानंतर अंमलबजावणी. भारतानं रशियाकडून तेल आयात केल्यास पुन्हा दंडात्मक 25% टॅरिफ लादण्याचा इशारा. गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन सोहळा. शेगाव नगरीत भक्तांचा मेळा. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष. 2020 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवर 29 धावांनी मात. सूर्यकुमारची खेळी निर्णायक. अक्षर सिराजचा प्रभावी मारा. विश्वचषक जिंकल्यानंतर युवा भारतीय क्रिकेट संघ आज मुंबईत क्रिकेटप्रेमी संघाचं जल्लोषात स्वागत करणार. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.